स्वराज्य संस्थेतले एक महत्वाचे घटक आहे आणि त्यामुळे आपला हक्क आपल्याला मिळालाच पाहिजे. त्याबद्दल आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत. त्यामुळे या ठरावाला आम्हाला मान्यता द्यायला आपली कुठली अडचण नाही. माझी आपल्याला अशी विनंती राहील की या ठरावासोबतच आपण अजून एक ठराव आजच्या या सगळ्यात मंजूर करावा. तो ठराव असा की जो जोडूनच त्या ठराव असा आहे की आपण जो शब्द आमचा नक्कीच आपल्याला पाठिंबा राहील आणि या आजच्या या ठरावाच्या निमित्तानं आपण जो शब्द दिला की कुठल्याही सदस्याला अन्याय होणार नाही. आपण एक असा ठराव घ्यायला की हरकत नाही की सर्व सदस्यांना जो आपल्या उर्वरित निधी तो समसमान वाटप होईल अशा प्रकारचा ठराव जर आपण घेतला तर आपला जो पारदर्शक कारभार त्याच्यावर नक्कीच आजच्या सभेच्या निमित्तानं शिक्कामोर्तब होईल. तसा एक ठराव सर्वांची मान्यता लागेल की जो निधी आपला राहील तो समसमान जर वाटपाचा ठराव आपण घेतला तर मग आपल्या या कारभारावर शिक्कामोर्तब होईल. याचं कुठल्याही त्या ठिकाणी डाऊट समाजावर यापूर्वी नव्हता आणि याच्यानंतरही राहणार नाही. आणि राहिला विषय आपण जो विषय मांडला की खासदार महोदयांना आमदार महोदयांना सूचना करण्याचा ते त्यांच्या अधिकाराने ते त्या ठिकाणी मांडत आहेत आणि मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांच्यासोबत आपल्यासोबत येऊन त्यांच्यासोबत भांडायला तयार आहे. त्यामुळे त्यात कुठली ही आपली जबाबदारी की आपल्या सभागृहाची जी आपल्या सभागृहाचा जो हक्क आहे कारण येणाऱ्या आज आपण निवडून आलेलो याच्यानंतर जे निवडून येणारे सदस्य त्यांनी असं म्हटलं पाहिजे की मागची जी बॉडी होती त्यांनी हा फायदा पाडून दिला आणि त्याच्यामुळं ते नाव आपल्याला तुमच्या एकट्याचं आपल्यासोबत संपूर्ण सभागृहाचं खराब होणार. त्यामुळे या विषयाला आम्ही नक्कीच आपल्या पाठीशी आहोत. कुठल्याही विरोधाला विरोध करायचा ही आमची भूमिका नाही. कारण संपूर्ण तुमची बॉडी सिक्युरिटीवर निवडून आलेली त्यामुळे तुम्ही आमच्या अन्यायाची काय आमच्या सदस्यामध्ये अन्यायाची भावना निर्माण होती तर ती दूर करण्याची जबाबदारी तुमची आहे आणि ती नक्कीच तुम्ही दूर करणार अशी खात्री ही आजच्या या वार्षिक सभेच्या निमित्त सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं या ठिकाणी मांडतो. आणि नैसर्गिक आपत्तीमुळं पूर परिस्थितीमुळे मागच्या वर्षी हे नुकसान झालं त्याचं जे नियोजनाचा विषय तर आपण जो विषय मांडला की आपण डीपीसीतून त्याचं नियोजन करण्याऐवजी महाराष्ट्र शासनाकडून तो निधी घ्यायला पाहिजे. ह्या गोष्टीला देखील आमचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि तीच भूमिका आमची मागच्या वेळेस देखील जी आपण उपकराच्या निधीतून खर्चाला ज्यावेळेस तरतूद करत होतो त्यावेळेस देखील आमची तीच भूमिका होती की आपल्या स्वतःच्या हक्काचा निधी न जाता शासनाकडून निधी जर आपण घेतला तर तो निधी उर्वरित निधी तो आपल्या सदस्यांसाठी आपल्याला वापर जाईल. त्यामुळे आमचा मागच्या वेळेस त्या ठरावाला देखील विरोध होता. आमचा कुठलाही विरोध आम्ही या ठिकाणी करणार नाही आणि फक्त एवढी सूचना राहील की मी बराच वेळ घेतलेला सभागृहाचा परंतु जो मी आपल्याला या ठिकाणी सूचना केलेली की आपल्याला हा ठराव मांडावा की सर्व सदस्यांना उर्वरित निधीतून समान वाटप होईल तर त्याच्यावर देखील आपण चर्चा घडून आणावी आणि ते शक्य होईल तर आपण करावं अशी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी